व्यासपीठ गावची खबर न्यूज। खालापूर नगरपंचायतीच्या मुख्य अधिकाऱ्यांकडून माजी सरपंच बेबीताई साळवी यांना अपमानास्पद वागणूक, ग्रामस्थ आक्रमक। खालापूर नगरपंचायती विरोधातील आंदोलनात सहभागी झाल्याचा राग मुख्याधिकारी कोमल कराळे यांनी मनात धरत खालापूरच्या माजी सरपंच मनोरमा बीबी साळवी वय वर्ष 81 यांना आपल्या दालनातून बाहेर जा असं सांगत अपमानास्पद वागणूक दिल्यानं नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली असून शुक्रवार दिनांक 5 जून रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर निषेध करत मुख्याधिकारी यांच्या बदलीचे निवेदन करण्यासंबंधीचे निवेदन नगराध्यक्षा रोशना मोडवे तहसीलदार यांना देण्यात आले असून मुख्याधिकारी यांना दिलेल्या अपमानास्पद व असंवेदनशील वागणुकीबाबत कठोर चौकशी व शिस्तभंगाची कारवाई करावी असं निवेदन देण्यात आलं आहे। तर मुख्याधिकारी यांची तात्काळ बदली झाली नाही तर दिनांक 22 जून रोजी आमरण उपोषण करणार असल्याचं अतुल साळवी यांनी सांगितलं। मनोरमा साळवी यांनी 3 वेळा सरपंच पद सांभाळले असून तंटामुक्ती समिती, शांतता समिती तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अनेक वर्षापासून निस्वार्थपणे कार्यरत आहेत। गुरुवार दिनांक 5 जून रोजी आदिवासी बांधवांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात तसेच खालापूर येथील शंकर मंदिराजवळील विहिरीची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करून गाळ काढण्याबाबतची लोकहिताची मागणी मुख्याधिकारी यांच्यासमोर मांडण्यासाठी गेल्या होत्या। काही दिवसांपूर्वी घरपट्टीच्या प्रश्नावर गावकऱ्यांनी काढलेल्या मोर्चात सहभागी झाल्याचा राग मनात धरत साळवी यांचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी मुख्याधिकारी कोमल कराळे यांनी दालनात उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याला साळवी यांना पाणी देण्यास सांगून बाहेर बसण्यास सांगत अपमानास्पद वागणूक दिल्यानं खालापूर शहरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून निवेदन देण्यात आलंय। या प्रसंगी नगराध्यक्षा रोशना मोडवे, माजी उपनगराध्यक्ष संतोष जंगम, ज्येष्ठ नेते नवीनचंद्र घाटवळ, माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, नगरसेविका सुप्रिया साळुंखे, माजी नगरसेवक उमेश गावंड, माजी उपसरपंच मंदाताई भोसले, महेश राठी, मिलिंद पाटील, दत्ताबुवा चाळके, मनोहर पत्की, हरेश मोडवे, चंद्रकांत पारंगे, उमेश पडवकर, मंगेश चाळके, नितीन बोंडारडे, विजय भोसले, अतुल साळवी, मनोज साळवी, स्मिता साळवी, राजेश गव्हाणकर, राजू देसाई, विजय भोसले आदी ग्रामस्थ उपस्थित होते। आल्यानंतर तिने तिचा विषय घेतला आणि तिने ओळख करून दिली की हा माजी सरपंच म्हणून। तिने इतका गोंधळ केला, हो म्हणे मला माहिती आहे माजी सरपंच ह्यांनीच माझ्यावर मोर्चा आणला होता, ह्यांनीच निषेध करायला लावला। मी म्हटलं मॅडम तुम्हाला मोर्चा मी आणला नव्हता, गावाचा मोर्चा होता आणि मी प्रतिनिधी म्हणून तिथे आले होते आणि मला येणं गरजेचं आहे कारण मी 15 वर्ष सरपंच होते, मी मागे राहून चालणार नाही आणि म्हणून मी आले। पण तुमच्यावर कुणी निषेध केला, कुणी काय बोललं हे मला बिलकुल माहिती नाही। ह्याच्यावर थोडीशी मी संभ्रम झाले की बाबा मी बोललेली नाही, नाही तुम्हीच बोललात आणि असा तिच्यावर त्या लोकांनी निषेध केला होता हे मला माहिती नाही। त्या सदस्यांनी निषेध घेतला होता, धनु जंगम वगैरे यांच्या मीटिंगमध्ये आणि त्या सूडबुद्धीने तिने शिपायाला सांगितलं की यांना बाहेर काढ, शिपायाला सांगितलं ऑफिसच्या बाहेर। हे बरोबर आहे का? आज माझ्यासारख्या बाईला जर ही वागणूक मिळते तर सामान्य माणसाला हिच्याकडून काय वागणूक मिळणार?